तारदाळ खोतवाडी या मुख्य रस्त्यावरील रामचंद्र खोत यांच्या दुकान गाळ्यात अल्लाउद्दीन शमशुद्दीन सनदी यांचं सनदी ज्वेलर्स हे दुकान आहे. आज पहाटे सुमारे 3च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील अंदाजे 6 ते 7 किलो चांदीचे दागिने आणि सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील CCTVचे DVR मशीनही घेऊन जात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याच परिसरातील तारदाळ इथल्या श्रावण खांडेकर यांच्या दुकानाचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या ठिकाणी चोरट्यांना अपयश आलं. सकाळी 7च्या सुमारास ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सलग 2 ठिकाणी चोरी आणि चोरीच्या प्रयत्नाच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यावरील दुकानांनाच चोरट्यांनी लक्ष केल्यानं पोलीस गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येते. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करतायत.